ॲडव्होकेट मुक्तेश्वरराव धोंडगे, उपविभागीय अधिकारी गोरे साहेब, तहसीलदार परळीकर साहेब, स्वप्नील पाटील लुंगारे, हंसराज पाटील, सर्व खात्याचे प्रमुख अधिकारी, सर्व माझे सहकारी, पत्रकार मित्रांनी आज सकाळी 3:30-4 वाजल्यापासून विशेषतः लोहा तालुक्यात आणि जिल्ह्याच्या इतर भागामध्ये अतिशय मोठी अतिवृष्टी सुरू आहे. 3-4 वाजल्यापासून मी लोह्याचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी म्हणून आपले गोरे साहेब, लोह्याचे सीओ एकमेकाच्या संपर्कात आहोत. आता मी सगळी मंडळी लोह्यावरनं आलो. लोह्याला अतिशय प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सुरू आहे. अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी शिरणं, अनेकांच्या घराची पडझड होणं, शेतीचा तर नुकसान व्हायचा विषय काही शिल्लक राहिलेला नाही. परंतु पण तरी अशा परिस्थितीमध्ये सगळ्या अधिकाऱ्याशी संपर्क राहावा, समन्वय राहावा म्हणून आपण बोलवलो. काही अधिकाऱ्यांनी मला फोनवर माहिती दिली, काही अधिकारी इथं येऊ शकत नाही. ती वस्तुस्थिती आहे. आता येणारे 24 तास म्हणजे अतिवृष्टी होईल अशा पद्धतीचा इशारा आहे. माझी पत्रकार मित्राच्या मार्फत सगळ्या जनतेला पण विनंती राहणार आहे की आता हे 24 तास म्हणजे चक्रीवादळ येईल काय अशी पण शंका निर्माण होते. त्याच्यामुळं येणारे 24 तास काही काम असेल तरी घराच्या बाहेर जाऊ नये अशा पद्धतीची विनंती आहे. शेवटी तहसीलदार लोहा आणि आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की आता आपण साईडवर फिरण्यापेक्षा एकत्रित बसून राहिलेलं बरं आणि मग एका ठिकाणून त्यांना कंट्रोलिंग करता येईल म्हणून आम्ही इथं आलो. सगळे दौरे आपण थांबवलेले. लातूर जिल्ह्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर पाऊस असल्यामुळं 84,000 क्युसेक्सने अपर मण्याचा विसर्ग सुरू आहे आणि मला असं वाटतं की 29 तारखेच्या नंतर पहिल्यांदा एवढा मोठा विसर्ग त्या धरणातून होतोय. बहादरपुऱ्याच्या पुलावरनं 5 फूट पाणी जात आहे. त्याच्या खाली राठीच्या पुलावरनं पाणी जात आहे. कवट्यासारख्या गावामध्ये पाण्याचा म्हणजे पाण्यानं वेढलेलं आहे. तेलूर सारखं गाव आहे. गोदावरीच्या बॅकवॉटर मध्ये जर बघितलं आपण तर पेनूर असेल, चित्रावाडी असेल, अंतेश्वर असेल, भानसावड असेल. आता अलीकड गोदावरी पाणी घेत नसेल म्हणून बोरगाव असेल, आडगाव असेल, या सगळ्या गावाला पाण्याने वेढलंय आणि पेनूरला तर चारही बाजूने दळणवळण बंद झालेलं आहे. आम्ही सकाळी पेनूरला जायला निर्णय घेतला परंतु पालमकडून एकाच मार्गावरून ती आपल्याकडून जी माहिती आहे ती तातडीने गेली पाहिजे. दुर्दैवानं परवा माननीय मंत्री महोदय संजय राठोड साहेबांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये शेतीच्या पंचनाम्याची किंवा शेतीच्या नुकसानाची माहिती बरोबर मिळाली, पण इतर माहिती थोडीशी तुटकपणाने देण्यात आली. आता तुम्ही दुसरं काम नाही केलं तरी चालेल. कोणाच्या घरामध्ये पाणी गेलं, कोणाच्या घरात धान्य भिजलं, कोणाला खाण्याची व्यवस्था करायची, कोणाचं घर पडलं. आता जमिनीच्या पंचनाम्याचा विषय संपला. आता जो काही पाऊस व्हायला लागलाय त्याच्या शेतात थोडीफार माती असेल ते पण घेऊन जायसाठी आहे. पिकाचा तर विषय संपलेला आहे. परंतु आता आपला स्वतःचा बचाव करून घेणं ही अतिशय महत्वाची बाब आहे. जीवितहानी होऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि जे काही नुकसान होणार आहे त्या मोठ्या प्रमाणावर माझ्या माहितीप्रमाणे माझ्या जन्मापासून तरी एवढा पाऊस मी कधी बघितला नाही आणि आताचे 24 तास जर हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला तर दुर्दैवानं एवढी मोठी हानी कुठेही झाली नाही तेवढी आपल्याकडे होती. तर या सगळ्या गोष्टीची आपल्याला सगळ्याला काळजी घ्यायची आहे. यंत्रणेला पण दोन्ही तहसीलदारांना पण माझी सूचना राहणार आहे की आता तुम्ही सगळी माहिती घ्या, पण दोन्ही व्हिडिओवर माझी स्वतःची नाराजी आहे. परत मी बैठकीमध्ये बोलू नये. तुमचे पंचनामे बरोबर नाही. कंधारचं तर काम एकदम झिरोवर आहे.
लोकांच्या घरात पाणी गेलं, लोकांचे घरं पडले आणि तुमच्याकडून जी माहिती गेली ती निरंक आहे. शासनाकडून मदत मिळवायचं असेल तर आपल्याला आपली वास्तवता त्याच्यापेक्षा जास्त दाखवता आली पाहिजे. तेव्हा बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना माझी चर्चा झाली. बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना पण सूचना आहे की तुमचं रस्त्याचं झालेलं नुकसान निधी कसा येईल त्याचं नंतर बघू, पण काही ठिकाणी पुलं तयार राहिलेत आणि पुलाच्या दोन्ही बाजूला रस्ते होऊन गेले. उगा काहीतरी अंदाज द्यायचा म्हणून देऊ नका. आपल्याला करायचं असेल तर मजबूतीकरणात भविष्यात तो काम चांगलं करता आलं पाहिजे. तुम्हाला कोणी अधिकाऱ्यांनी किंवा तुमच्या वरिष्ठांनी विचारलं आकडेवारी काय, तर त्यांना येऊन बघू द्या. पण आपल्याकडून आकडेवारी जाताना कोणत्याही बाबतीची कमतरता त्याच्यात भासू नये. जिल्हा परिषद बांधकाम असेल त्यांच्याकडे तुमचा निधीचा जरी विषय असला तर रस्त्याची माहिती तुम्हाला देणं भाग आहे, तर ती तुम्ही माहिती तयार करा. इरिगेशनच्या म्हणजे इरिगेशन मध्ये जेवढे विभाग आहेत आपले ज्यांच्याकडे जो साठवण तलाव येतो, जो तलाव येतो, त्यांनी त्याची पण माहिती घ्या. तुम्ही मला आता तलावाच्या संदर्भात माहिती देत होता. तुम्ही, मी आणि तहसीलदार साहेब 2 मिनिटात निर्णय घेऊ देता आणि मी कोणाचाही या बाबतीत ऐकणार नाही. मी आता जिल्हाधिकाऱ्याला बोलून तुम्हाला जेसीपी देऊन ते पाड्या लावायचे आदेश पण द्यायची तयारी करू. एखाद्याच्या कोणाच्या वैयक्तिक याच्यामुळे जर गावाचं नुकसान होणार असेल मग ते मी कोणाचाही असेल त्याची वाच्यता करायची गरज नाही. तुम्ही आता आपण बसू बघू. वाईट परिस्थिती, मागच्या पावसामध्ये आपल्या इथले 4-5 तलाव फुटले. दुर्दैवानं तलावाच्या खाली गाव नव्हतं म्हणून गाव वाचले, परंतु जमिनी शेकडो एकर गेल्या. उदाहरणार्थ माळेगाव असेल, बोरी असेल, चिखली असेल. आजही मला आता लिंबोटीवरनं खालच्या गावातनं फोन होते, सुगाव मधनं पण फोन होते. ज्यांच्याकडे जी तलाव आपली आहे, आता या पावसात तुम्ही पण काही करू शकत नाही ती मला जाणीव आहे, पण नुकसान होऊ नये याच्यासाठी काय सूचना करू शकतो. मग याच्यामध्ये आपण सांडव्यावर वाजवी पेक्षा पाणी आज काढून कसं देऊ शकतो, त्या सगळ्या पण गोष्टीची आपण काळजी घ्या. ज्या ठिकाणी बंधारे बांधलेत, उदाहरणामध्ये आपण शेलगावला गेलो होतो. शेलगाव बंधारा कोणाकडे? तुमच्याकडे. आता ती जी बंधारे आहे, तुमचं येणाऱ्या भविष्याचं इस्टिमेट या सगळ्या बंधाऱ्याला गेट बसवायचं झालं पाहिजे. त्याचे लगेच तुम्ही अंदाजपत्रक करा, तुटलेच म्हणून दाखवा. तुमच्या पूर्ण पाठीशी मी राहणार आहे, परंतु भविष्यामध्ये अशा पद्धतीचा काही झाला तर त्याच्यामध्ये आपल्या इथं त्याचं नियोजन असण्याची आवश्यकता आहे. त्या पद्धतीनं करावं अशा पद्धतीची देखील सूचना आहे. इरिगेशनचे म्हणजे अप्पर मन्यार, लोअर मन्यारचे अधिकारी ते येऊ शकले नाहीत आणि माझ्या बैठकीला परवानगी त्यांनी घेतली, पण यायची पण आवश्यकता नाही. आपण पण आता मी तुम्हाला सगळ्यांना मोकळं सोडणार आहे, पण आपण सतर्क राहा, सगळी माहिती घ्या. आणि जलसंपदा म्हणजे त्याच्यात तुमचा जो पार्ट येतो ज्यांच्याकडे जो तलाव आहे त्या तलावावर मात्र थोडस लक्ष ठेवून राहा की चुकीची काही घटना त्याच्यामधून घडता कामा नये. अशा पद्धतीचे बघा, CDPO आले असतील तर त्यांनी आपल्या या कालच्या पावसामध्ये किती अंगणवाड्या पडल्या, किती अंगणवाड्यामध्ये पाणी जाते. आता भविष्याचा विचार करू का. दोन्ही BO आले असतील तर त्यांनी शाळेची पण माहिती घ्या. आणि BDOनी तुम्ही आता तुम्ही इथून गेल्याच्या नंतर हेडक्वार्टर दोघांनाही सोडायचं नाही. तुम्ही हेडक्वार्टरला बसून राहा. कोणाच्या घरात पाणी गेलं तहसीलदारांनी तुमचा दोघांचा समन्वय ठेवा. तात्काळ त्याच्या घरी धान्य द्या, त्याला सुरक्षित थोडे हलवा, त्याची व्यवस्था करा. परंतु यंत्रणा पोहोचली नाही आणि छोट्या छोट्या तक्रारीमुळं नुकसान होऊ देऊ नका. आता मी सारखं सकाळी 4 पासून जागे, मला एवढे फोन सुरू आहेत की आमच्या घरात पाणी आलं, घरात धान्य भिजलं. आता एवढ्या पावसात येणारच पाणी. मी अनेकांना हात जोडून विनंती करतोय की बस ठीक आहे, घर पडू द्या, घर बांधून देऊ, धान्य गेलं धान्य देऊ, पण तुम्ही कुठेतरी सुरक्षित स्थळी जा. अशा पद्धतीची विनंती मी करतोय, तुम्ही करा. येणारे 24 तास हे सगळ्यासाठी अतिशय जिकिरीचे महत्वाचे आहे. दुर्दैवानं
गोरे साहेबांनी उल्लेख केला, मी काल चिखली परिसरामध्ये होतो आणि सावळेश्वरला वीज पडली, मी एक अर्ध्या तासाच्या आत पोहोचलो. आता ते जर तुम्हाला चित्रकरण सांगितलं तर अंगावर शहर आणण्यासारखं आहे. समोर दोघं पाठीमागं दोघं, मधल्यावर वीज पडली. ते समोरचे दोन घाबरून गेले नाही तर मागचे दोन घाबरून गेले. मी त्यांच्याही घरी गेलो रात्री. मी आरोग्य यंत्रणेला मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी लगेच तिथं अँब्युलन्स पाठवली, त्यांचा तिथं आपण पीएम केला. जी माणसं घाबरलेली होती त्यांना पण त्यांनी औषध उपचार केला. शेवटी धीर देणं हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. तर आता हे धीर देण्याचा विषय आहे. महावितरणचे अधिकारी असतील तर त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, असं कुठं तुम्हाला आलं तात्काळ लाईट बंद करा. जे त्याच्यामुळं काही विपरीत घडू नये याची आपण काळजी घ्या. आणि ज्या ठिकाणी आवश्यक आहे तिथं लाईटची पण व्यवस्था तात्काळ करा. दोन्ही गोष्टी आपण करा. जनावरं वाहून गेले, दोन्ही तहसीलदारांना माझी विनंती राहणार आहे की परवाच आपण माननीय मुख्यमंत्री महोदयाचं स्टेटमेंट ऐकलं की ज्यांची जनावरं वाहून गेली पण सापडली नाही त्या जनावरांना पण मावेजा देण्याच्या संदर्भातला निर्णय सरकार घेते. पण त्याच्यासाठी ग्रामसेवक आणि तलाठी या दोघांचं प्रमाणपत्र कंपल्सरी केलेलं आहे. आता हे होतंय की काही 10 लोकांची गेले तर एखादा माझ्यासारखा खोटं बोलतो आणि मग तो प्रेशर आणतो. तर तशाच्या प्रेशरला आपण घाबरायचं नाही. ज्यांचं जनावर वाहून गेले त्या जनावरांचा तसा दाखला ग्रामसेवकाने आणि तलाठी आणि तहसीलदारकडे द्यावा. त्याला पण मदत द्यायची भूमिका सरकारने घेतलेली आहे. आता तो 5,000 रुपये काल माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जो जाहीर केला तो द्यान आणखी काही आपल्याकडे प्राप्त झालेला नाही. माझं आता जिल्हाधिकारी महोदयांची बोलणं झालं, पण ती माहिती पण घ्यावं लागेल. आणि ज्यांच्या घरामध्ये पाणी गेले त्यांना आपल्याला तातडीची मदत पण देण्याची आपल्याला भूमिका घ्यावी लागेल. सगळ्या अधिकाऱ्यांनी आपण सगळे एक आहोत. सगळे या सगळ्या संकटाला मुकाबला करण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज असली पाहिजे. आणि सगळ्याकडे अप टू डेट 10 घरं पडले त्याची 11 देण्याचं हरकत नाही, पण 9 देऊन अशा पद्धतीची माहिती, अशा पद्धतीच्या रस्त्याची माहिती, अशा पद्धतीच्या धरणाची माहिती, ही सगळी माहिती आपल्याकडे अप टू डेट ठेवा. कशी मदत आणायची काय नाही तो तर त्याचा नंतरचा विषय राहिला. आपण त्या पद्धतीने काम करावं अशी अपेक्षा आहे. यंत्रणा काम करते. पण काल माननीय मंत्री संजय राठोड यांच्या बैठकीत ग्राम म्हणजे घराच्या पडझडीच्या बाबतीची माहिती ही चुकीची गेलेली आहे. आणि एकदा जबाबदार मंत्री म्हणून बैठक घेण्यावरची आकडेवारी जर गेली तर ती तपास भारी होती. आणि त्याच्यात लक्षात आला, मला वाटतं कन्नारला काही एवढा शहराला धोका जरी नसला पावसाचा तर लोह्यामध्ये मागच्या वेळेस पूर आला, आजही पूर आला. आता हे चित्र ठीक आहे, निसर्गाच्या पुढे तुम्ही आम्ही काही करू शकत नाही. आपण सगळ्यांनी त्याला समोर जाऊया. बैठकीमध्ये बाकी काही विषय असले तरी परत बैठक फार महत्वाची, वारंवार बोलण्याची आवश्यकता नाही. संपर्कात आपण एकाच्या राहू आणि मदत करण्याची भूमिका आपण घेऊ.